आणि काही गोष्टी तुमच्या आत्ताच क्लिअर करतो. जेव्हा लेक्चरचे रेकॉर्डिंग टाकतो मी, ठीक आहे, तेव्हा डाउनलोड करा. ठीक आहे. कारण का जर का डेटा डिलीट झाला, तुम्ही एकदम मागता 10-15 दिवसाच्या रेकॉर्डिंग, ठीक आहे, एवढ्या मी आत्ताच क्लिअरली सांगतोय, मी एवढ्या रेकॉर्डिंग शेअर नाही करणार. ठीक आहे. मी जर का डेलीचे रेकॉर्डिंग तुम्हाला शेअर करतोय, तर तुमची रिस्पॉन्सिबिलिटी की डाउनलोड करायच्या. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही मेसेज करता की आमच्याकडनं डेटा डिलीट झाला. ठीक आहे. तर तो मेसेज ऍक्सेप्टेबल नाही. मॅडम तुम्हाला एंटरटेन करतील. ठीक आहे. की सर आज शेअर करतील, उद्या शेअर करतील. ठीक आहे. पण मला सांगतो, एकाच दिवसाची लेक्चरची रेकॉर्डिंग ग्रुपवरती शेअर करायला एवढा टाइम लागतो. मग विचार करा, 12 लेक्चरचे रेकॉर्डिंग शेअर करायला किती टाइम लागेल. ठीक आहे. आणि ते एकाच अटेम्प्ट मध्ये करावं लागतात. आणि त्याचा सिक्वेन्स पण तुम्हाला काय समजणार आहे 12 लेक्चरचा. ठीक आहे. कोणता कोणता इथं खाली डेट असते ना लेक्चर. लेक्चर काय म्हणतात मला समजा ना. ओके 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 ओके, हा इथे लेक्चरला. अरे हुशार आहे, हुशार आहे, हुशार आहे. ठीक आहे. अरे पण मी काय म्हणतो की रेकॉर्डिंग करायचीच कशाला. ठीक आहे. माझा बोलण्याचा अर्थ आहे की रेकॉर्डिंग करायला कशाला, लेक्चर करा ना डायरेक्टली, ज्याचे पैसे दिलेत ते. ठीक आहे. रेकॉर्डिंग भेटते, मग डाउनलोड करा. ठीक आहे. तुम्हाला जसं डेट घ्यायचं तसं ते डेट करा. ठीक आहे. तुम्ही फोल्डर वगैरे असतात तुमच्याकडे, डाउनलोड करा, त्याच्यामध्ये सेव्ह करा. ठीक आहे. Day 1, Day 2, Day 3. ठीक आहे. पण नंतर ना मागू नका. मागण्यामागचं रिझन काय, कारण का मलाच पॉसिबल नाही, कारण का प्रत्येक दिवशी 10 किंवा 6 लेक्चर रेकॉर्डिंग होतात एका याच्यावरती. ठीक आहे. आणि कारण का हेच क्रेडेन्शियल 2 ते 3 सर यूज करतात. त्याच्यामध्ये मला तुमची शेअर करतानाच आपल्या लेक्चरचं टाइम वगैरे बघावं लागतं. ठीक आहे. बाकीच्यांचे पण असतात. आता मग त्याच्यानंतर जर का मला महिन्याभराचं जर का मागितलं, महिन्याभरचं नाही, फक्त तुम्ही 5 रेकॉर्डिंग जरी मागितले, तर मला त्या 5 रेकॉर्डिंग साठी मला 50 ते 60 रेकॉर्डिंगचे फोल्डर चेक करावे लागतात, की कोणत्या फोल्डरमध्ये कोणती रेकॉर्डिंग येते. ठीक आहे. त्याच्यामध्ये 2-2 ठिकाणी पॉवर बीआय चालू असतं, 2-2 ठिकाणी पायथॉन चालू असतं. ठीक आहे. आणि मी कधी कधी एक्सेलच्या बॅचला पॉवर बीआय नाव देतो, पॉवर बीआयच्या बॅचला एक्सेल नाव देतो. ठीक आहे. त्याच्यामुळे भरपूर कन्फ्युजन होतं. तुम्ही तुमच्या रोजच्या रिस्पॉन्सिबिलिटी घ्या आणि तुम्ही तुमचे डाउनलोड करा. ठीक आहे. आता इथे लक्ष द्या. मला सांगा की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन स्ट्रिंग अँड लिस्ट. हळूहळू एक एक, एक एक, एक एक. ठीक आहे. हा. कोण सांगते पहिले डिफरन्स? हात वर करा. हा सांग. हा. स्क्वेअर ब्रॅकेट, ठीक आहे, पहिला झाला. दुसरा? हा सांगू शकतो. व्हेरी गुड. व्हेरी गुड. म्युटेबल की इम्युटेबल? म्युटेबल. ठीक आहे. काय मिनिंग आहे म्युटेबलचं, कोण सांगताय? चेंजेबल. लिस्ट चेंजेबल आहे. लिस्ट मध्ये चेंजेस केले तुम्ही? चेंजेस केले? मग स्ट्रिंग मध्ये केले नाही का चेंजेस? मग काय, लिस्ट इम्युटेबल आहे, सॉरी, स्ट्रिंग इम्युटेबल आहे. काय वाटतं? इम्युटेबलच आहे स्ट्रिंग, काय इम्युटेबल. मी फक्त कन्फ्युजन करतोय तुमचं. ठीक आहे. म्हणजे तुमच्या आन्सर वरती तुम्ही काय असलं पाहिजे, 100% शुअर असलं पाहिजे, कॉन्फिडेंट असलं पाहिजे. बट जे चुकतंय ते चुकलं म्हणलं पाहिजे. ठीक आहे. कारण का तुम्ही जेव्हा दोन शिकला, तर तिसरा शिकताल तेव्हा समजेल तुम्हाला. ठीक आहे. हा. आता आपण शिकणार नेस्टेड लिस्ट. नेस्टेड लिस्ट काल आपण बघितलं होतं, कशी क्रिएट करतो आपण, त्याची नंबरिंग वगैरे बघितली होती. आज आपण त्याच्यामध्ये ऑपरेशन परफॉर्म करणार आहे. काय परफॉर्म करणार आहे? ऑपरेशन. ही लिस्ट होती. आता कोण सांगतंय मला, बघू कोणाचं लॉजिक आता बनलंय चांगलं. ठीक आहे. मला रिमूव्ह करायचं या टूला. कोणाला रिमूव्ह करायचंय? ह्या टूला. तर कसं डिलीट करू सांगू? ह्या टूला डिलीट करायचं, काय कोड बनेल? बघू कोण सांगतंय. हा. डी डॉट रिमूव्ह. बरं ठीक आहे. रिमूव्ह फंक्शन यूज होणार का पॉप फंक्शन यूज होणार, मला पहिले हे क्लिअर करा. रिमूव्ह आणि पॉप मध्ये काय फरक आहे? लास्टचा एलिमेंट डिलीट करतो. मग अपेंड काय करतं? ऍड करतं. अपेंड लास्टचा एलिमेंट रिमूव्ह करतं? ऍड करतं. ठीक आहे. मग लास्टला जर का मला मल्टिपल गोष्टी ऍड करायच्या असेल, तर कोणतं हेल्प करेल मला? एक्सटेंड का इन्सर्ट?
मग इन्सर्ट काय करता? सिंगल व्हॅल्यू लास्टला ऍड करता, नाही कुठल्याही लोकेशनला स्पेसिफिक लोकेशनला स्पेसिफिक लोकेशनला ऍड करता. ठीक आहे. लोकेशन म्हणजे काय? इंडेक्स इंडेक्सिंग. ठीक आहे. रिमूव्ह इंडेक्सिंग वरती डिलीट करतं का? व्हॅल्यू अजून तुम्ही शिकला नाही पण ते करता. ठीक आहे. शिकले का तुम्ही इंडेक्सिंग रिमूव्ह करायला? नाही. ठीक आहे. आता सांगा मला की याला रिमूव्ह करायचंय, मग काय असेल? डी डॉट रिमूव्ह स्क्वेअर ब्रॅकेट 2. काय एरर वगैरे वाटत नाही का याच्यामध्ये चुकी? बरं ठीक आहे, पहिला रिमूव्हचं नको, पहिला एक ऍड करू आपण. ठीक आहे. मग तुम्हाला थ्री रिमूव्ह, थ्री नाही नाही, हा ठीक आहे ठीक आहे. इथे लक्ष द्या, मला काय करायचंय? 2च्या आणि 3च्या मध्ये ऍड करायचंय D5 ला. कोणाला ऍड करायचंय? D5 ला. कुठे? 2च्या आणि 3च्या मध्ये. ठीक आहे. डी डॉट इन्सर्ट. बरोबर चाललं ना सगळं? पुढे स्क्वेअर ब्रॅकेट. इन्सर्टचा सिंटॅक्स काय आहे? इंडेक्सिंग. मग आपण इंडेक्सिंग कशी थ्री सोडू? थ्री आता मग जरा ऑनलाईन कोणतरी आन्सर करतंय बघू दे. अर्धच आन्सर करतोय. हा, आता बोल जे आन्सर करतोय ते. थ्री थ्री 3 ओके. 3 आणि फक्त थ्री फक्त 3. नाही नाही आणि वन आणि टू च्या मदत करायचं आहे ना सर. हा, 1 आणि 2च्या नाही, 2च्या आणि 3च्या मदत करायचं. काय करू इन्सर्ट मध्ये? टू 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 ह्याच्या पुढे 2 करू. हा हा, अजून काय करू? बस. बस. अरे राजांनो, त्याला इन्सर्ट करायचं ते तर सांगा. तू लोकेशन घेऊन काय करणार आहे त्याचं? हा 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 अच्छा. हा 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 हा. डी मी फोर गोष्टी डी फोर विसरतो, तुम्ही नाही. हा, D5 ओके. D5 हे बरोबर आहे. बघा तुमचं लॉजिक. ठीक आहे. लिहिलंय तरी डिझाईन करेक्ट. ठीक आहे. स्क्वेअर ब्रॅकेट नाही पाहिजे, मग तिथं काय 32 लिहू? स्क्वेअर ब्रॅकेट नाही पाहिजे तर काय देऊ मग तिथे? ह्याला कमेंट थ्रू सांगू? ठीक आहे. फक्त मध्ये ऍड करून दे असं लिहू का? काही पण कर, फक्त मध्ये ऍड कर. ठीक आहे. असं सांगा काय करावं लागेल. आता रन करून बघायचंय का? एरर खूप मोठा नाही आला, छोटाच आलाय. ठीक आहे. एवढा एरर तर लगेच सॉल्व्ह करता तुम्ही. कोणता एरर आलाय? इंडेक्सिंग. कधी येतो? कधी येतो ते तर सांगा एरर. हा, इनव्हॅलिड इंडेक्सिंगला नाही. काय आले तिथे बघा ना. लिस्ट इंडेक्स आउट ऑफ रेंज, म्हणजे तुम्ही बाहेरचीच सांगता. बाहेरचे मग हे तुम्ही म्हणता हे काही 3ची थोडी नाही, केवढी मोठी आहे. ठीक आहे. तरी हॅलो सर. कशी? हा बोला. इन्सर्ट नंतर ब्रॅकेट आहे ना तिथे थ्रीच्या म्हणजे ते ब्रॅकेट आहे ना थ्री. हा, हा त्यानंतर D5 द्या. इथे डी, ह्याच्या आधी हा म्हणजे कुठे देऊ हा सांग, मला तिथे सांग जरा. इथे D5 देऊ का? हा तिथे D5 द्या आणि D5 हा रिमूव्ह करा. हा रिमूव्ह करा. बस. हा आता हा इकडचा ठीक आहे ना रे D5. बाबा. हा, हे बरोबर आहे. मतलब सीधी, काय बोलू आता, म्हणजे सरळ नाही झालं तर उलट करायचा. ठीक आहे. बरं, उलट करून पण एक एरर खाऊ आपण. हा, म्हणजे आता मनाची शांती झाली पाहिजे. तोच एरर आलाय इंडेक्सिंग. ठीक आहे. तो पण हसत असेल पायथॉन. म्हणजे तसे काय लॉजिक लावले, काय लॉजिक लावले. सरळ नाही झालं तर उलट करून ठेवलंय. ठीक आहे. आता असं कोण नका म्हणू की इन्सर्ट काढा आणि मागे लिहा. ठीक आहे. असं नका म्हणू, नाहीतर डीच काढा आणि नाहीतर आणि काहीच नका करू. ठीक आहे. नाहीतर एक असं पण असू शकतं की सर मी एवढंच करतो, तर मी इथं चेंज करा ना डायरेक्ट. असं कोण महापुरुष असेल तर सांगा. ठीक आहे. की इथंच करा, प्रॉब्लेमच सॉल्व्ह होईल. ठीक आहे. मग असं पण लॉजिक असेल तर मग माझ्याकडे अजून पण एक केस आहे. ठीक आहे. काय करणार सांगा. हा, बोला सात्विक. सर एक मिनिट. तू लॉजिक D5 बनव तिथला सात्विक काढा. पहिले. काय काढू?
सात्विक, तुला असं नाही वाटत का सेल मध्येच एरर आहे? तू बरोबर सांगतोय एक मिनिट. किंवा पायथॉनचं थोडंसं चुकतंय असं ठेवायला पाहिजे होता. बरं ठीक आहे, चला तुम्हाला एक हे सांगतो. ठीक आहे, ह्याच्यामध्ये जेवढं पण लिहिलं तेवढं सगळं करेक्ट आहे. अरे राजांनो, ऐका तर पहिलं. सर इज इक्वल टू D4 D5 आहे. अरे रुक बाई, 2 मिनिटं थांब, 2 मिनिटं थांब. सगळे ऐकून तर घ्या पहिलं, पूर्ण मला तर करू दे. ठीक आहे. हा, मी काय म्हणतोय की हे सगळं करेक्ट आहे, जेवढे पण त्याच्यामध्ये वर्डिंग्स आहेत करेक्ट आहे, सेलचा एरर नाहीये. ठीक आहे, एरर तुमचा आहे. ठीक आहे, मग फक्त ह्याला असं अरेंज करा. ठीक आहे, जे तुम्हाला लॉजिकली वाटेल की अरे ये तो करेक्ट आहे. काय 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 ह्याला राऊंड ब्रॅकेट मध्ये देऊ, तिला टूला राऊंड ब्रॅकेट मध्ये देऊ, मग ते टपल होतं, पहिलाच सांगितलंय मी, ते टपल होऊन जाणार. काय करू, 3 आणि 2 च्या मध्ये D5 देऊ. हा, नाही म्हणजे आता साईडला दिला, आता मध्ये देऊन बघू. ठीक आहे. सर, एक तो D5 रिमूव्ह करा एकदा आणि इज इक्वल टू करून D5 करा बरं. बस झालं, बस झालं, आता नाही, ह्याच्यापेक्षा नाही पुढे पायथॉन ऑटोमॅटिक अनइन्स्टॉल होईल. बस करा तुम्ही आता. ठीक आहे, हेच जागा मिळाली का एक्सपेरिमेंट करायला. हम्म. चला आता बघायचंय. ठीक आहे, हा तुमचा कोड आहे, असू देत. ठीक आहे, याचा फोटो काढून ठेवू आपण एक दिवस. ठीक आहे, आता इथं काय घ्यायचंय मला, डी. डी मध्ये ऑपरेशन करायचंय. डी ही होल लिस्ट आहे का नाही, नेस्टेड लिस्ट आहे. मला जिथे ऍड करायचं ते नेस्टेड लिस्ट आहे. नेस्टेड लिस्टचा इंडेक्स नंबर काय, 2 आहे का 3 आहे, 0 1 2 3. ठीक आहे, घेतलं 3, म्हणजे ही ऍक्सेस मध्ये आले, म्हणजे ही प्रिंट मध्ये आले. ठीक आहे, आता इथं ऑपरेशन करा ना, डॉट इन्सर्ट. ठीक आहे, हा ऐसा ही था. ठीक आहे, हा आता पुढे. हे नाही शिकवलं, हे थोडी ना शिकवलं, हे वरती काय आहे? हे रेसिपी शिकवल्या मी, पावभाजीची, मिसळची. हे थोडी ना काय शिकवलंय. हे काय आहे कालच्या लेक्चरला एंडिंगला. ठीक आहे, ऍक्सेस कसं करायचं ते शिकवत होतो ना मी, कसं ऍक्सेस मध्ये घ्यायचं नेस्टेड लिस्टला. ठीक आहे, आता याच्यामध्ये इन्सर्ट फंक्शन नाही झालं का, तर सांगा मला की इन्सर्ट फंक्शन नाही झालं. ठीक आहे, हा, 2 कॉमा D5 डबल कोट मध्ये का विदाउट डबल कोट, आता ते तरी सांगा. डबल कोट मध्ये नंबर आहे ना त्याच्यामध्ये, येस, तरी डबल कोट मध्ये. डी पण आहे त्याच्याबरोबर. ठीक आहे, येस. हा, आता वाटते का बरोबर थोडस. मग बरोबर वाटणार बघा, तुमच्या व्हॅल्यू याच्यामध्ये काहीतरी फरक आहे का बाहेरचा. नाही, मग मला असं वाटतं सेल मध्येच एरर होता. हा, हे दुसरीकडे लिहून बघायचं का परत, सेल मध्ये एरर नाही, नको, भीती वाटते म्हणून. ठीक आहे, समजले. चेक करायचंय डी ला, आता प्रिंट करू डी ला. आता क्लिअर होतं त्यात गोष्टी. हम्म. आता आलंय दोघांच्या मध्ये जे पाहिजे होतं ते. हा, मग आता रिमूव्ह करू त्या D5 ला आपण. ठीक आहे, मग आता काय करावं लागेल, D3 डॉट रिमूव्ह 2 डी D5 D5 रिमूव्ह करायचा. D5 लिहू, मग D5 रिमूव्ह करायचं तर काय 3 लिहू, कायचा इंडेक्स नंबर देऊ, काय करू. होईल ना, तुम्ही म्हणता तर होईल. ठीक आहे, हा, आता वाटतं ना कोड लिहितोय. आता चेक करायचंय का, चला करू आपण चेक. आता मला सांगा. हम्म, आता समजलं ना कसं कोडिंग करायचं याच्यामध्ये. हा, आता मला सांगा D4च्या आणि D5च्या मध्ये ऍड करायचं मला 2 ला, कसं करू. D4च्या आणि आधीच्या मध्ये कोणाला ऍड करायचंय, 2 ला. मोजा मोजा. डी डी डॉट का D4, डी डॉट इन्सर्ट. अरे मी कुठे दुसरीकडे दिलं होते, हा, डी डॉट इन्सर्ट. ओके, 4 कॉमा 5 ऍड 2 करायचे, 2
टू दे. टू. असं आता बरं मला सांगा, हे कोणाला करेक्ट वाटतं त्याने हात वर करा. दोघांना वाटतं हे कोणाला चुकीचं वाटतंय. कोणच नाही. बरोबर मध्ये पण नाही, चुकीमध्ये पण नाही, आम्हाला काहीच वाटत नाहीये. ठीक आहे. आम्हाला असं वाटतंय की हे पटकन पुढे जावं. ठीक आहे. कोणीतरी उत्तर द्यावं. ठीक आहे. शक्यतो फक्त फाईव्ह फोरचं झालं. डी फोरचा. डी फोरच्या म्हणजे कुठं इथं फोरच्या आहे, तिथं फाईव्ह आहे. इंडेक्स फाईव्ह आहे. आता येस 5 आहे. यस, सात्विक सर पण काय म्हटले, फाईव्ह आहे. ठीक आहे, मग तर फाईव्ह येणारच. ठीक आहे. आता सात्विक म्हणतोय, त्याच्यामुळे बघा हे टॅलेंटेड आहे, त्यांना माहिती होतं तिचं पाच आहे, त्यामुळे ते म्हटले चुकीचं आहे. त्यामुळे ते गप्प होते. हा, ते तुला शिकवण्यासाठी आले, ते शिकण्यासाठी नाही आले. हा, सांगा आता हे जे लिहिलंय ते करेक्ट किती जणांना वाटतं, त्याने हात वर करा. मग चुकीचं जर आता हात वर नाही केला तर एक्सप्लेन करायचं ते का चुकीचं आहे ते. ठीक आहे, त्यांनी लिहिलेलं समजलं. आता कोणत्या ना कोणत्या साईडचं व्हायचं, मध्ये राहायचंय का नाही, एकतर ते चुकीचं आहे किंवा बरोबर आहे. ठीक आहे, तुम्ही बरोबरला पण हात वर नाही करत, चुकीच्याला पण हात नाही वर करत. नाही नाही, एक साईडला जाणार आहे ते कोणत्या तरी. ठीक आहे. हा, चला. आता कोणाला, आता अगेन विचारतोय क्वेश्चन. ठीक आहे, कोणाला हे करेक्ट वाटतंय. आणि जर का आता नाही केला हातवरती, हा आता ज्यांनी ज्यांनी हातवर नाही केला त्यांनी प्रूफ करा की हे रॉंग काय. चला. काय रॉंग वाटतं याच्यामध्ये तुम्हाला, सांगा आता. ऑफलाईन मध्ये सांगा, मग आपण ऑनलाईन मध्ये घेऊ. काय रॉंग वाटतं याच्यामध्ये. ओम. स्क्वेअर ब्रॅकेट दिले, कुठे देऊ स्क्वेअर ब्रॅकेट. फाईव्ह आणि टूच्या मध्ये इथं स्क्वेअर ब्रॅकेट देऊ, म्हणजे या दोघांना स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये टाकू. टप्पल मी ते वेगळ्याला बोललो होतो. बरं सांगा, चेतन बाबा सांगा. नाही माहिती, हम पे तो है ही ना. आता बरं ऑनलाईन मध्ये कोण सांगते का हे चुकीचं आहे, तर का चुकीचं आहे. बरं चला आता रन करू. कारण का हे बरोबर आहे, काय आहे बरोबर आहे, कारण का प्रॉपरच आहे ना, कारण की मी साधं लिस्टचं ऑपरेशन सांगितलंय, नेस्टेडचं सांगितलंच नाहीये. ठीक आहे, त्याच्यामुळे प्रॅक्टिस मॅटर करते, तर समजेल तुम्हाला लास्टच्या 10 मिनिटात, 10-15 मिनिटामध्ये का मॅटर करते ते. आता मला लास्ट टास्क आहे आपल्याला. मला सांगा, मला इथे ऍड करायचंय. ठीक आहे, D3च्या नंतर ना मला ऍड करायचंय 1 2 3 4. काय ऍड करायचंय, 1 2 3 4. कधी, डेटा 3च्या नंतर ना ऍड करायचंय. तीन गोष्टी ऍड करायच्या आहेत, कोणत्या कोणत्या, 1 2 3 4. आणि नंतर ना आपण काही गोष्टी चेक करणार आहे. ठीक आहे, मग तुम्ही चेकचे ऑपरेटर शिकणार आहे. ठीक आहे. चला, सांगा कसं करू आता. डी स्क्वेअर ब्रॅकेट इन सिक्स. डी स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये 6. आता हे करेक्ट आहे का, त्या नेस्टेड. येस. यस. सात्विक सर यस म्हटले की येसच आहे. डॉट. 6 डॉट इन्सर्ट. एक्सटेंड. इन्सर्ट. सात्विक बाबा म्हणतात इन्सर्ट, तर इन्सर्ट. ठीक आहे. हा, काय आहे, एक्सटेंड. ठीक आहे, सरांनी सलग 3 इन्सर्टचे घेतलेत म्हटलं, इन्सर्टच असणार आहे. ठीक आहे. एक्सटेंड आहे, एक्सटेंड आहे का. होत नाही, कोण आहे. इथं तर दाखवतच नाही एक्सटेंड. एक मिनिट. एक मिनिट, काहीतरी चुकतं आपलं. लोकेशन चुकते मग. 0 1 2 3 4 5 6. करेक्ट आहे ना, मग एक्सटेंड काय येत नाहीये. D6 डॉट मार्कडाऊन पण नाही आहे. ठीक आहे, बघू आपण. एक्सटेंड फंक्शन ओपन. काय करणार, व्हॅल्यूचं इन्सर्ट करा. काय पण इन्सर्ट करू. पहिली गोष्ट मला हे बघू दे, रन होते का. अरे, समजून घ्या का नाही होत ते. इथं आपण एक नवीन गोष्ट ऍड केली ना, प्रिंट डी, एक नवीन गोष्ट ऍड केली. इथे माझं ऑटोमॅटिकली 7 बनणार, किती बनणार. ठीक आहे, आता याला एक्सटेंड सपोर्ट करेल. आलं. आता सांगा काय करू.
मला 1 ते 4 नंबर ऍड करायचे लास्टला. 1 2 3 वन 1, टू 2, 3, 4. आता कोणी बघून आन्सर नाही करायचे, ठीक आहे, न बघता करा, तर तुम्हाला म्हटलं मी, ठीक आहे. रन. काय आला एरर? टाईप एरर कधी येतो सांगा मला? वेन यू अप्लाय रॉंग फंक्शन ऑन रॉंग डेटा टाईप, ठीक आहे. हा, मग काय आलंय? वाचा वाचा, ते पहिलं वाचा. हा, कुठं स्क्वेअर ब्रॅकेट? स्टार्टिंगला एंडिंगला स्क्वेअर ब्रॅकेट, कारण का त्यांनी कन्सिडर काय केलं, मग हे टप्पल आहे. काय टप्पल आहे, ठीक आहे. अँड देन आता काय करणार आपण याला? रन. किती इझी आहे, ठीक आहे. आता डी ला आपण प्रिंट करू. आता हे व्हर्टिकली प्रिंट होईल, त्याच्यामुळे याला प्रिंट मध्ये टाकू आपण, ठीक आहे. जर काय व्हर्टिकली प्रिंट झालं तर कसं टाकायचं त्याला? प्रिंट मध्ये. आता मला सांगा, मला चेक करायचंय, काय करायचंय मला? चेक. चेक काय करायचंय की ही जी लिस्ट आहे, ठीक आहे, याच्यामध्ये D4 आहे का नाहीये, ठीक आहे. काय चेक करायचंय? D4 आहे का नाहीये, ठीक आहे. मग सिंपल इथे लिहायचं प्रिंट, ठीक आहे. काय लिहायचं? प्रिंट D4, ठीक आहे. काय लिहायचं? D4 इन कशात? डी मध्ये, ठीक आहे. D4 इन डी. काय आलंय? ट्रू. म्हणजे बुलियन डेटा टाईप आहे. कोणतं डेटा टाईप आहे? बुलियन, ठीक आहे. समजले? आता मला चेक करायचं की ह्याच्यामध्ये डेटा 2 आहे का नाहीये, ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये नॉट इन लिहिलं तर मी नॉट इन, मग काय येईल? फॉल्स. काय येईल? हॅलो, हा. काय येतं लक्ष? समजलं? इन नॉट इन. आता मला सांगा की कोड काय होईल जर का मला चेक करायचंय डेटा 2 हा आहे का त्याच्यामध्ये? D4 च्या जागेवर डेटा टू D4च्या जागेवरती डेटा टू नॉट, पण तो नेस्टेड लिस्टच्या आतमध्ये जाईन का? एक ट्राय करून बघू. नाही. बी च्या पुढे इंडेक्सिंग डीच्या पुढे त्याला इंडेक्सिंग द्यावं लागेल, ठीक आहे. मग काय करणार आपण? इन D7. काय आलंय? फॉल्स. 0 1 2 3 4 5 6, अरे सॉरी, फॉल्सच येणार. डीच कॅपिटल आहे. काय येणार? अरे हा, डेटा 4च नाही आहे ना. ओके ओके ओके, डेटा 2 आहे ना तो. हा, काय आलंय? ट्रू. समजलंय? चेक कसं करायचं? इन नॉट इन, ठीक आहे. आता जो आपण टपल, ठीक आहे, मग टपल 15 मिनिटात तर नाही, 15 मिनिटं नाही, 20 एक मिनिट आहेत आपल्याकडे, आरामात होईल टपल. .ipynb. अगेन नवीन शीट, नवीन रिव्हिजन, ठीक आहे. कोड पहिला. आता मला सांगा, लिस्ट मध्ये आणि नेस्टेड लिस्ट मध्ये काय फरक आहे? कोण सांगताय? मराठीत सांगा, पूर्ण एक्सप्लेन करा मराठीमध्ये. हा, काय असतं? लिस्ट मध्ये लिस्ट असते, त्याला नेस्टेड लिस्ट म्हणतात. ओके, अजून? नेस्टेड लिस्ट इंडेक्सिंग फॉलो करते का?
करते. कोणाला वाटते करत नाही करत? कोणाला वाटतं करते? हात वरते करतेच्या साईडला मेजॉरिटी म्हणजे करतच असतील. हा, चला. हा, डबल कोट मध्ये स्टोअर करतात त्याला काय म्हणतात? स्ट्रिंग. स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लीट. लिस्ट. ओके. लीट म्हणतोय मी, लिस्ट. ठीक आहे. हा. चला, आता राऊंड ब्रॅकेट मध्ये काय स्टोअर केलं तर? टप्पल. अरे बाप, शिकवायच्या आधीच माहित आहे तुम्हाला. ठीक आहे. हा. कोणत्या? कर्ली ब्रॅकेट. कर्ली ब्रॅकेट मध्ये सेट आणि डिक्शनरी. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून काय राहतंय का? चला, आता याचे प्रॉपर्टीज आहेत ते बघा. सेम टू सेम लिस्ट सारखे आहेत. किती सगळ्या प्रॉपर्टीज कशासारखे आहेत? लिस्ट. लिस्ट इंडेक्सिंग फॉलो करता, हे पण इंडेक्सिंग फॉलो करता. लिस्ट स्वतःमध्ये मल्टिपल डेटा टाईप स्टोअर करू शकता, हे पण स्वतःमध्ये मल्टिपल डेटा टाईपला स्टोअर करू शकता. ठीक आहे. लिस्ट म्युटेबल आहे, बट ही इम्युटेबल आहे. ह्याच्यामध्ये जर का एखादी गोष्ट आली की ती चेंज नाही होत. काय नाही होत? ती चेंज नाही होत. ठीक आहे. त्याची लोकेशन सोबत ती फिक्स राहते. ठीक आहे. मग जर का आपल्याला चेंज करायचं असेल तर काय प्रोसेस आहे ते पण आपण बघणार आहे. आणि जर का आपण ट्राय केलं ह्याच्यावरती चेंजेस करायचं, तर आपल्याला कोणत्या टाईपचं एरर बघायला मिळेल ते पण आपल्याला शिकायचं आहे याच्यामध्ये. ठीक आहे. बट आपल्याला एंड ऑफ द डे काय करायचं, याच्यामध्ये चेंजेस करायचेच आहेत. ठीक आहे. पण आपण डायरेक्टली टप्पलमध्ये चेंज नाही करणार, आपण थोडं लॉजिक लावणार. काय लावणार आहे? लॉजिक. ठीक आहे. आता इथे तुम्ही नवीन नवीन गोष्टी शिकतात. ठीक आहे. अपेंड शिकला. कोणते कोणते फंक्शन शिकला सांगा काल? एक्सटेंड. आणि त्याच्या आधी टाईप, प्रिंट, अजून लेन, अजून बस एवढंच. ठीक आहे. अप्पर केस, लोअर केस, टायटल. ते फंक्शन नाही आहेत, ते लायब्ररीज आहेत. फंक्शनच आहेत ना ते. काय आहे ते? फंक्शन आहेत. काय काम करतं? अप्पर केस कॅपिटल करतं, लोअर लोअर करतं, टायटल फर्स्ट लेटर कॅपिटल करतं. ओके. चला, आता लिस्टचा काय लिस्टमध्ये आणि टपलमध्ये काय डिफरन्स बघता? एक म्युटेबल आहे, इम्युटेबल आहे. ठीक आहे. दोघं पण डुप्लिकेट्स काय करतात? अलाउ करतात. ठीक आहे. मग आता आपण एक टप्पल तयार करू. काय तयार करू? टप्पल. पहिलं बघू की ते मल्टिपल डेटा टाइप्सला स्टोअर करतंय का. इन्व्हायरमेंट कनेक्ट करत चला दरवेळेस. ठीक आहे. कोणतं करायचंय? कोंडा इन्व्हायरमेंट. ठीक आहे. कोणाला वाटते कोण चॅलेंज तोडू शकतं डेटा क्लिनिंगचा? शीट चेंज केली मी, मागच्या वेळेस नाही ठेवला, त्यावेळेस इझी केली. कोणाला वाटतंय? असं कोण आहे का की सर नाहीच केलं तर मी तुम्हाला 1000 रुपये देतो? असं कोणाला सांगू शकता? असं काही नाहीये. बघा किती मुलं आहेत. प्रत्येकाने चॅलेंज लावला. 13 मुलं आहेत. ऑनलाईनच 13 आहेत. प्रत्येकाने चॅलेंज लावला. मी स्कॅनर टाकून देतो. ठीक आहे. चॅलेंज लावा. ठीक आहे. मी तिथून पुढे 6 दिवस कामालाच नाही येणार मग. ठीक आहे. कारण की ते आलेले पैसे पण मी मोजणार बिजणार, फिरणार बिरणार. ठीक आहे. लेक्चर झाल्यानंतर मी तर म्हणलं असं लेक्चर बार बार घ्या तुम्ही माझ्याकडनं. ठीक आहे. चला, झालंय रन. आता मला सांगायला, माझा रन तर झालं का? एरर आलाय का? नाही. मला आता टाईप चेक करायचंय. कसं चेक करणार? प्रिंट डेटा. काय? टप्पल. STR आलंय का? आला असतं तर म्हणजे काय मिनिंग असतं त्याचा? स्ट्रिंग आहे. ठीक आहे. आता याच्यावरती आपण एक पॉप ऑपरेशन करू. कोणतं ऑपरेशन करू? पॉप. कोण डिलीट होईल पॉप ऑपरेशन केलं तर? अँड डिलीट होईल. म्हणजे ह्याला आता जर का लेंथ असेल का मग?
असेल चेक कशी करणार? लेन ऑफ डेटा किती आहे? 6. म्हणजे याचा लास्ट इंडेक्स नंबर काय? 6. 6 का 5? 5. ओके. आता आपण काय करणार इथे? ऑपरेशन परफॉर्म करू. ठीक आहे, काय करायचं आपल्याला? पॉप. मग कोड काय असेल? डेटा पॉप पॅरेंथेसिस ओपन अँड क्लोज. कोणता एरर आलाय? ऍट्रिब्यूट एरर. ऍट्रिब्यूट एरर कधी येतो? जेव्हा तुम्ही रॉंग ऑपरेशन म्हणजे रॉंग फंक्शन अप्लाय करत असता रॉंग डेटा टाईप वरती, आणि ते फंक्शन पण कधी कधी अवेलेबल नसते त्याच्यामध्ये. ठीक आहे, तेव्हा तुम्हाला काय येतो? हा एरर बघायला मिळतो की तुम्ही अशा फंक्शनला कॉल करत असता ते फंक्शनच एक्झिस्ट नाही करत. ठीक आहे, पर्टिक्युलर त्या डेटा टाईपसाठी. ठीक आहे, किंवा तुम्ही रॉंगच गोष्ट इम्प्लिमेंट करत असता. ठीक आहे, जे एक्झिस्ट नाही करत, त्या टायमिंगला तुम्हाला हा एरर बघायला मिळतो. ठीक आहे, हा एरर खूप ठिकाणी बघायला मिळतो. पांडाज मध्ये बघायला मिळतो, मॅटप्लॉटलिब, सिबन. ठीक आहे, पुढपर्यंत आहे पूर्ण हा एरर, ऍट्रिब्यूट एरर. ठीक आहे, समजलंय? बट आता आपल्याला करायचंच ठरवलंय, मग ह्याच्यामध्ये चेंजेसच नाही करू शकत तर शिकण्यासारखं काय आहे? पहिली गोष्ट तर मग हे बनवलंयच का चेंजेस नाही करू शकत तर? मग तुमची जर का एखादी लिस्ट फिक्स होत आहे, ठीक आहे, एखादे कॅन्डिडेट फिक्स होतात, तेव्हा आपण काय म्हणतो एखादा पर्सन की याच्यामध्ये काही चेंज नाही करायचे, काय नाही करायचे, याच्यामध्ये काही चेंज नाही करायचे. मग त्याला सिंपल तो कशात टाकणार आहे? टप्पल मध्ये. ठीक आहे, मग समजला फायदा काय त्याचा? त्याला बनवलंय कशासाठी? हे फायनल झालेलं आहे आता. काय झालेलं आहे? फायनल. बट आता फायनल मध्ये चेंज करायचं झालं, ठीक आहे, तर काही प्रोसेस असेल. ठीक आहे, मग ती प्रोसेस काय ती पण शिकू आपण. मग इथे एंट्री मारतात लिस्ट अँड टप्पल फंक्शन. कोणते फंक्शन एंट्री मारतात? लिस्ट अँड टप्पल फंक्शन. आता यांचं जसं नाव आहे तसं त्यांचं पण काम आहे. ठीक आहे, लिस्ट काय करणार? कोणत्याही डेटा टाईपला लिस्टमध्ये कन्वर्ट करणार. टप्पल काय करणार? कोणत्याही डेटा टाईपला टप्पलमध्ये कन्वर्ट करणार. बट इथं काम करताना जोपर्यंत तुम्हाला पूर्ण कॉन्फिडन्स येत नाही तोपर्यंत ओरिजिनल डेटा टाईपला घेऊन काम नसतं करायचं. पहिला त्याचा एक डमी तयार करायचा असतो. ठीक आहे, मग सिंपल मी एक डमी तयार करतोय. हा डेटा जो आहे, ठीक आहे, त्याचा एक डमी तयार करतोय डी. ठीक आहे, डी इज इक्वल्स टू, ठीक आहे, आता हे लॉजिकचं आहे पूर्ण. कशाचं आहे? लॉजिकचं. डीचं आता मला समजा की ते डीचा कशात कन्व्हर्ट करायचा? जो डेटा आहे, ठीक आहे, डी मध्ये स्टोअर करायचा आहे डेटा. ठीक आहे, सॉरी लिस्ट. इथे काय लिहितोय मी? लिस्ट. म्हणजे डेटामध्ये मी काय डी मध्ये काय स्टोअर करतोय? लिस्ट स्टोअर करतोय. आणि ते कोणाची असणार आहे लिस्ट? तर जो डेटा नावाचा व्हेरिएबल आहे, ठीक आहे, दिसतोय काय आहे? डेटा नावाचं व्हेरिएबल आहे, त्याच्यात ते सगळे इलेमेंट्स लिस्ट फॉर्मॅटमध्ये कशात स्टोअर होणार आहे? डी मध्ये. बट ओरिजिनल डेटा मध्ये काही चेंज होणार आहे का? नाही. म्हणजे हा जो ओरिजिनल डेटा नावाचा व्हेरिएबल आहे त्याच्यामध्ये काही चेंज होतोय का? नाही. कारण का तो काय आहे? टपल आहे. काय आहे? टपल. ठीक आहे, आणि आपण जर का डायरेक्टली टपल वरती तर ऑपरेशन करू शकत नाही. ठीक आहे, आणि आपण डायरेक्ट डेटा टू डेटा रिप्लेसमेंट पण नाही करू शकत. ठीक आहे, मग त्याच्या आधी आपण काय करू? जेवढे ऑपरेशन परफॉर्म करायचे ते डमी डेटावरती करू, ज्याचं नाव काय दिलं आपण? डी. त्याच्यामध्ये आपण काय केलंय? त्या डेटाचं ओरिजिनल टप्पलचं लिस्ट फॉर्मॅटमध्ये काय केलेलं आहे? आपण स्टोअर केलेलं आहे. मग याला रन करू आपण. झालं सक्सेसफुली रन. किती इझी आहे. आणि देन डी ला आपण प्रिंट करू. झाली एक काय प्रिंट झाली? लिस्ट, जे की सेम याच वर्जन आहे. ठीक आहे, मग आता ह्याच्यावरती ऑपरेशन परफॉर्म करा. काय ऑपरेशन परफॉर्म करणार आपण सांगा? कोणाला डिलीट करायचंय? एंडला. मग कसं डिलीट करणार? डी पॉप अँड देन सिंपल एंटर. झालं अँड डिलीट. ठीक आहे, आता मी डी ला जर का प्रिंट केलं, कोणाला प्रिंट केलं? डी ला. तर जसं मला हवं टप्पल मध्ये जसं हवं असायला हवं तसं आउटपुट दिसतंय मला. हेच टप्पल मध्ये असायला हवं, बट टप्पल मध्ये आता तसं आउटपुट आहे का? नाहीये. बट मला हे असायला हवं. मग मी आता काय काम करतो? जो डेटा आहे, ते काय आहे? डेटा. त्याला काय करतो? त्याला चेंज करतो आता, कारण का फायनली माझं एक्सपेक्टेड आउटपुट जे होतं ते मला दिसलंय. ठीक आहे, मग मी आता ओरिजिनल डेटाला चेंज करू शकतो. काय करू शकतो? ओरिजिनल डेटाला चेंज करू शकतो. जसं की मी इथे काय करणार आता? टप्पल. काय करणार? टप्पल. कारण ह्याच्यामध्ये एंड ऑफ द डे राहणार काय? या व्हेरिएबलमध्ये टप्पलच राहणार आहे. पहिलं पण काय होतं? टप्पल. आता पण काय असणार आहे? टप्पल. बट कोणाचं असणार आहे आता? डीचं. म्हणजे याच्यातला ओरिजिनल डेटा मी काय करतोय आता? रिप्लेस करतोय. रिप्लेस केल्यानंतर ना आता मला फायनल आउटपुट काय मिळतंय? जे मला हवं होतं ते. ठीक आहे, त्याच्यामध्ये अँड आहे का? नाहीये. म्हणजे आता याची लेंथ किती झाली असणार? 5. किती झाली असणार? 5. समजले? आता मला सांगा, एकच मिनिट. आता मला सांगा की याच्यामध्ये काय करायचं आपल्याला? साई जो आहे त्याला डिलीट करायचं. कसं करणार आता?
हा डमी व्हेरिएबल कसा करू आता? डमी व्हेरिएबल साठी घेतो मी टी. काय घेतो? टी इज इक्वल्स टू लिस्ट डेटा आणि देन रन केल्यानंतर टी डॉट रिमूव्ह साई एस स्मॉल मे बी देन रन झालं. रन झाल्यानंतर काय करणार आता? टीला चेक करा. चेक तर करा झालंय की नाही झालं. ठीक आहे, झालंय. आणि देन त्याच्यानंतर ना डेटा टप्पल टी. ठीक आहे, आणि देन काय करणार आपण? डेटाला प्रिंट. डेटाला आपण कधी डेटा टाईपचा टाईप चेंज झाला का टप्पल सोडून? कधी लिस्ट झालाय का? नाही झाला. तेच काय केलं आपण? मॅनेज केलंय. बट आपण काय करतोय? डमी व्हेरिएबलची हेल्प करतोय, त्याच्यावर प्रॅक्टिस करतोय, मग काय करतोय? चेंजेस. मग चेंजेस पॉसिबल आहेत. ठीक आहे, मग चला विदाऊट चॅट जीपीटी तुम्हाला असा टास्क देतो. ठीक आहे, जो तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. बट टास्क ऐका पहिला. ठीक आहे, तुम्हाला काय वाटतं? इझी आहे का? असेल का इझी? चॅट जीपीटीची हेल्प घ्यायची का? नाही घ्यायची. ठीक आहे, पूर्ण जे ते सगळं परफॉर्म करायचं आहे. ठीक आहे, डेटा इज इक्वल्स टू जसं टप्पल असतं, जसं नेस्टेड लिस्ट असतं तर नेस्टेड टप्पल पण असतं. काय असतं? नेस्टेड टप्पल. ठीक आहे, मी इथे घेतोय मी साई. सेम तीच लिस्ट घेतो पटकन. पहिले हे ऑपरेशन परफॉर्म करा, मग इथपर्यंत या. बघूया याचं लॉजिक कसं लावतोय तुम्ही. मला ना हा D2 रिमूव्ह करून दाखवा. काय रिमूव्ह करून दाखवा? D2 रिमूव्ह करून दाखवा. चला हे सेम लिस्ट तुम्हाला सेंड करतो तुमच्या ग्रुपवरती. आणि हा टास्क हे कसं सेंड करायचं ते पहिलं ऐका. ठीक आहे, ते इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, बाकी तुम्ही काही करा. जेवढे तुम्ही ऑपरेशन करला, जसं की मी एक चेंज करायला एवढ्या सेल लावल्या. ठीक आहे, जेवढेही लावतात त्याचं एक मिनिमाइज करा. काय करा? मिनिमाइज करा. आणि मला एक स्क्रीनशॉट शेअर करा. इथं आता तुमची डेटा फाईल असेल. ठीक आहे, इथे खाली तुम्ही ऑपरेशन करणार, त्याच्यासाठी जेवढे रिक्वायर्ड ऑपरेशन केलेत त्याचा एक स्क्रीनशॉट मारा 1 फ्रेम मध्ये. ठीक आहे, किंवा ते मला एडिट करून पाठवा. दोन दोन जर का स्क्रीनशॉट असेल, खूपच मोठा झाला, एकच फ्रेम मध्ये नाही बसला, तर थोडंसं एडिट करा आणि मग मला सेंड करा. ठीक आहे, असं एक स्क्रीनशॉट मारा. ठीक आहे, काढा आणि मला काय करा? ग्रुपवरती शेअर करा, मी चेक करतो. ठीक आहे, सिंपल असं सेंड करायचं तुम्हाला होमवर्क. चलो.
सेंड करा होमवर्क, मी रेकॉर्डिंग तुम्हाला शेअर करतो. लेक्चर झालं की सेंड करतो.